त्यांनी सांगितलेलं आहे की आधी आमचा सातबारा कोरा करा आणि बाकीच्या मागण्यांना त्या ठिकाणी येऊन बाकीच्या बाजूला ऐकून त्याच्यावर आम्हाला निर्णय द्या अशी आम्ही भूमिका मांडलेली यावर त्यांनी चर्चेला याची तुम्ही काय म्हणायचं सांगा उत्तर घेतलं हे खरं तर सदाभाऊनी माझा आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी स्वतःबद्दल बोलणं आलं होतं आणि भाऊसाहेब फुंडकरांचं बोलणं आलं होतं की बाबा तुम्ही संप मागे घ्यावा. खरं तर आम्हाला संप मागे घ्यायला की आम्ही आलेलो नाही. खरं तर आम्ही जसं तुमच्या चर्चेद्वारे खुले तसे आमचे चर्चेद्वारे खुले आहेत. तर सदाभाऊ आमची एवढी भूमिका आहे त्याच्यामध्ये की आमची जी पहिली मूळ मागणी आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी करावी. खरं तर आम्ही तुमच्यावर चर्चा करायची काही गरज नाही. मुख्यमंत्री बाबांच्या निवासस्थानी किंवा मंत्रालयात बसून तुम्ही या ठिकाणी डिक्लेअर करू शकता की आम्ही शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ केलेलं आहे. मग राहिलेल्या बाकीच्या ज्या आमच्या 8-10 मागण्या आहेत त्याच्यावर आम्ही चर्चा करू शकतो. पण खरं तर 2 पावलं जोपर्यंत सरकार पुढे टाकत नाही तोपर्यंत आम्ही 2 पावलं तरी घरच्या पुढे यायचे. आम्ही तिकडे तुमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी मंत्रालयात आलो. तुम्ही आम्हाला सांगितलं की तिथं वित्त सचिव आहेत, तुम्ही आम्हाला सांगितलं तिथं ऊर्जा सचिव आहेत, तुम्ही सांगितलं तिथं कृषी मंत्र्याचे सचिव आहेत. मग तिथे गेलो तर कोणीच नव्हतं, साधा शिपाई पण नव्हता. मग आम्ही या सरकारवर तुम्ही तरी आज गेलो होतो ना वर्षामध्ये? नाही मी बरोबर गेलो होतो. सर्जेरावला कुणाला सोडलं नाही. हे सगळं शिष्टमंडळ तुम्ही घेऊन गेला, सोडलं कुणालाच नाही. त्याच्या